भारतासारख्या देशात जिथे 12ही महिने भरपूर सूर्यप्रकाश असतो, तिथे सुद्धा साधारण 70 ते 90% लोकांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता आढळते. काय कारण असेल बरं की ज्यामुळे इतका सूर्यप्रकाश असून सुद्धा व्हिटॅमिन डी कमी असतं? नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी चाफेकर. आपल्या सगळ्यांना हे तर आता ऐकून माहितीच आहे की व्हिटॅमिन डी हे कॅल्शियमच्या ॲब्सॉर्प्शनसाठी गरजेचं असतं आणि त्यामुळे हाडांच्या आरोग्यासाठी त्याचं महत्त्व आहे हे आपल्याला माहितीच आहे. साधारण 70च्या दशकापर्यंत शास्त्रज्ञांचाही हाच समज होता की हाडांच्या आरोग्यासाठीच व्हिटॅमिन डी ची गरज आहे. पण 1979 साली हे लक्षात आलं की व्हिटॅमिन डी चे रिसेप्टर्स हे स्किनमध्ये, ब्रेनमध्ये, पॅनक्रियाज म्हणजे स्वादुपिंडामध्ये आणि इम्युन सेल्समध्येही असतात. आणि त्यानंतरच्या संशोधनातून लक्षात आलं की व्हिटॅमिन डी हे संपूर्ण शरीरात अनेक महत्त्वाची कामं करत असतं. आपल्या आहारातून जे कॅल्शियम आपल्या शरीरात येतं त्याचं ॲब्सॉर्प्शन करणं आणि ते हाडांमध्ये स्टोअर करणं, ह्यासाठी व्हिटॅमिन डी गरजेचं आहेच. पण त्या व्यतिरिक्त आपल्या मसल्सच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या नॉर्मल फंक्शनिंगसाठी सुद्धा व्हिटॅमिन डी गरजेचं आहे. आपल्या ब्रेनकडून शरीराला जाणारे आणि येणारे जे सिग्नल्स असतात त्यांच्या वहनासाठी म्हणजे कंडक्शनसाठी सुद्धा व्हिटॅमिन डी गरजेचं आहे. तसंच ब्रेनचं ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून संरक्षण करण्यामध्ये सुद्धा व्हिटॅमिन डी महत्त्वाची भूमिका बजावतं. आपल्या एनर्जी लेवल्स चांगल्या राखण्यासाठी, आपला मूड रेग्युलेट करण्यासाठी, रोगप्रतिकारक क्षमता म्हणजे आपली इम्युनिटी चांगली ठेवण्यासाठी सुद्धा व्हिटॅमिन डी गरजेचं आहे. या इतक्या महत्त्वाच्या व्हिटॅमिनचा सगळ्यात चांगला सोर्स हा सूर्यप्रकाश आहे हे आपल्याला माहितीच आहे. पण सूर्यप्रकाशापासून आपल्या शरीरात व्हिटॅमिन डी तयार होण्याची जी प्रोसेस आहे ती बरीच मोठी आहे. म्हणजे सूर्यप्रकाशातले जे UV रेज आहेत ते आपल्या त्वचेवर जेव्हा पडतात तेव्हा आपल्या त्वचेमध्ये प्री व्हिटॅमिन D3 नावाचं एक कंपाऊंड तयार होतं. ह्या कंपाऊंडवर आपल्या लिव्हरमध्ये काही प्रक्रिया होतात आणि त्यापासून कॅल्सिडिऑल नावाचं कंपाऊंड तयार होतं. ह्या कॅल्सिडिऑलवर मग पुन्हा किडनीमध्ये प्रोसेस होते आणि कॅल्सिट्रिऑल नावाचं ॲक्टिव्ह कंपाऊंड तयार होतं. हे जे कॅल्सिट्रिऑल आहे ते आपल्या शरीरात व्हिटॅमिन डी ची जी काही कार्य असतात ते करत असतं. त्यामुळे आपण सूर्यप्रकाशात बाहेर गेलो आणि लगेच आपल्या शरीरात व्हिटॅमिन डी तयार झालं, इतकी सोपी त्याची प्रक्रिया नाहीये. आणि सूर्यप्रकाशातलेही UV रेज जे आहेत ते व्हिटॅमिन डी तयार होण्यासाठी गरजेचे असतात. हे UV रेज सकाळच्या कोवळ्या उन्हात फारसे नसतात. भारतात बाबतीत विचार करायचा झाला तर सकाळी 10 ते दुपारी 2 ते 3च्या दरम्यान जे UV रेज येत असतात त्यांचा उपयोग हा आपल्या शरीरात व्हिटॅमिन डी तयार होण्यासाठी सगळ्यात जास्त आहे. पण आपल्या देशात 10 ते 3 ही प्रखर उन्हाची वेळ असते आणि त्यामुळे आपण शक्यतो या वेळेला उन्हात जाणं अवॉइड करायचा प्रयत्न करतो, कारण त्याचे बाकीही इतर त्रास असतात. या वेळेत उन्हात जायचं झालंच तर आपण सनस्क्रीन लावतो किंवा सनकोट घालतो, बऱ्यापैकी शरीर कव्हर करतो आणि या सगळ्यामुळे UV रेज ब्लॉक केले जातात. त्याचप्रमाणे आपल्या सध्याच्या लाईफस्टाईलमध्ये जास्तीत जास्त वेळ आपण इंडोर असतो, म्हणजे घर असेल, ऑफिस असेल किंवा शाळा, कॉलेज यामध्ये आपण बंद खोल्यांमध्ये असतो. घरात जरी अगदी काचेतून सूर्यप्रकाश येत असला तरी काचा सुद्धा UV रेजना ब्लॉक करतात. त्यामुळे गावाकडे शेतात किंवा बाहेर उन्हात काम करणारी लोक सोडली तर आपण बाकी सगळे जी लोक आहोत आपण पुरेशा प्रमाणात UV रेज ॲब्सॉर्ब करू शकत नाही. या व्यतिरिक्त अजून एक कारण आहे ते म्हणजे भारतीयांच्या त्वचेमध्ये मेलॅनिनचं प्रमाण हे नैसर्गिकरित्या जास्त असतं. हे मेलॅनिन नावाचं पिगमेंट नॅचरलीच UV रेजसाठी सनस्क्रीनचं काम करतं, म्हणजेच UV रेजना काही प्रमाणात ब्लॉक करतं. त्याच्यामुळे व्हाईट स्किन असलेल्या लोकांच्या मानाने आपल्याला भारतीयांना UV रेज जास्त प्रमाणात ॲब्सॉर्ब करावे लागतात व्हिटॅमिन डी तयार होण्यासाठी. सूर्यप्रकाशाव्यतिरिक्त व्हिटॅमिन डी मिळवण्याचा दुसरा सोर्स आहे तो म्हणजे आहारातले काही पदार्थ. पण अगदी मोजक्या पदार्थांमधून आपल्याला व्हिटॅमिन डी मिळतं. मासे, अंड्याचा पिवळा बलक हे त्याचा उत्तम सोर्स आहे. दूध आणि दुधाचे पदार्थ यामध्येही काही प्रमाणात व्हिटॅमिन डी असतं. दूध जर फोर्टिफाईड असेल म्हणजे त्यात व्हिटॅमिन डी ऍड केलेलं असेल तर त्यातून व्हिटॅमिन डीचा पुरवठा होऊ शकतो. पण आहारातून पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळवणं हे थोडं अवघड आहे. ज्यांच्या शरीरात फॅटचं प्रमाण जास्त आहे त्यांच्या फॅट सेल्समध्ये व्हिटॅमिन डी स्टोअर केलं जातं आणि मग शरीराला त्याचा उपयोग करता येत नाही. हवेच्या प्रदूषणामुळे सुद्धा UV रेज ब्लॉक होतात आणि मग आपल्या त्वचेच्या संपर्कात ते येऊ शकत नाहीत. ज्या व्यक्तींना लिव्हरचे किंवा किडनीचे काही विकार असतील त्यांच्या शरीरात व्हिटॅमिन डी बनण्याच्या प्रोसेसमध्ये अडथळा येतो आणि त्यांना मग व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची लक्षणं दिसू शकतात. आता या अशा अनेक कारणांमुळे व्हिटॅमिन डी ची जेव्हा कमतरता होते तेव्हा त्याची कुठली लक्षणं दिसतात तर सगळ्यात महत्त्वाचं लक्षण दिसून येतं ते म्हणजे खूप जास्त थकवा, एनर्जी अतिशय लो वाटत असते, काही करायचा उत्साह वाटत नाही. मसल विकनेसमुळे बॅक पेन, लेग पेन हे खूप जास्त प्रमाणात जाणवतं. पायात क्रॅम्प्स येणे ह्याचा त्रास होऊ शकतो.
रोगप्रतिकारक क्षमता कमी झाल्यामुळे वारंवार इन्फेक्शन्स होणं, वारंवार आजारी पडणं यासारख्या तक्रारी उद्भवू शकतात. काही लोकांमध्ये हेअर फॉल दिसून येतो. व्हिटॅमिन डी आपला मूड रेग्युलेट करत असल्यामुळे त्याच्या कमतरतेची लक्षणं ही बरेचदा डिप्रेस्ड वाटणं, उत्साह न वाटणं यासारखी सुद्धा दिसून येतात. वयस्कर व्यक्तींमध्ये मसल विकनेसमुळे वारंवार तोल जाऊन पडणं आणि त्यामुळे पटकन फ्रॅक्चर्स होणं अशी लक्षणंही व्हिटॅमिन डीच्या कमतरतेने दिसून येतात. व्हिटॅमिन डीची कमतरता आहे की नाही हे ठरवण्यासाठी सिरम व्हिटॅमिन डी नावाची एक ब्लड टेस्ट केली जाते. ह्या टेस्टमध्ये जर तुमच्या लेवल्स 30च्या वर असतील तर पुरेसं व्हिटॅमिन डी आहे असं समजलं जातं. 20 ते 29 या दरम्यान जर व्हिटॅमिन डीच्या लेवल्स असतील तर त्या इनसफिशियंट म्हणजे अपुऱ्या आहेत असं समजलं जातं. आणि 20च्या खाली जर या लेवल्स असतील तर व्हिटॅमिन डीची शरीरात कमतरता आहे असं समजलं जातं. जर तुमचं व्हिटॅमिन डी 30च्या खाली असेल तर नक्की तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट्स घ्या. व्हिटॅमिन डीची कमतरता भरून काढण्यासाठी सुरुवातीला डॉक्टर्स 60,000 इंटरनॅशनल युनिट एवढा लार्ज डोस सजेस्ट करू शकतात. व्हिटॅमिन डीची कॅप्सूल किंवा सॅशे या स्वरूपात हे घेता येतं. 60,000 इंटरनॅशनल युनिट्स हा डोस आठवड्यातून एकदा घ्यायचा असतो आणि असे 6 ते आठवडे तुम्ही व्हिटॅमिन डी घेऊ शकता. त्यानंतर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डीच्या लेवल्स किती वाढल्या आहेत, लक्षणांमध्ये काय फरक आहे यानुसार तुमचे डॉक्टर तुम्हाला मेंटेनन्स डोस सजेस्ट करू शकतात. तो किती काळ घ्यायचा हे सुद्धा तुमच्या लक्षणांवर आणि व्हिटॅमिन डीच्या तेव्हाच्या लेवल्सवरून ठरवलं जातं. व्हिटॅमिन डी हे एक फॅट सोल्युबल व्हिटॅमिन आहे. त्यामुळे जर तुम्ही याच्या सप्लिमेंट्स घेत असाल तर शक्यतो सकाळी नाश्त्यानंतर किंवा दुपारी जेवणानंतर घ्या. उपाशी पोटी घेऊ नका. ह्या सप्लिमेंट्स घेत असताना तुमच्या आहारात जर हेल्दी फॅट्सचा समावेश असेल तर ते व्हिटॅमिन डी जास्त चांगल्या प्रकारे अब्सॉर्ब होतं. तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर मासे, अंडी ह्याचा समावेश करू शकता. आणि जर तुम्ही शाकाहारी असाल तर दूध, दही, पनीर किंवा नट्स ह्यांचं तुमच्या आहारातलं प्रमाण वाढवा. आतापर्यंतच्या माहितीवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की व्हिटॅमिन डी हे फक्त हाडांसाठीच नाही तर आपल्या एनर्जी लेवल्स चांगल्या राखण्यासाठी, आपली इम्युनिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी आणि ओव्हरऑल चांगल्या आरोग्यासाठी खूप गरजेचं आहे. त्यामुळे याच्या कमतरतेची लक्षणं तीव्र होण्याची वाट न बघता वर्षातून एकदा ह्याच्या लेवल्स नक्की चेक करा आणि जर कमतरता असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट्स आवर्जून घ्या. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्थ रहा आणि योग्य व शास्त्रीय माहितीवरच विश्वास ठेवा. धन्यवाद.